मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, मी आज तुमच्यासाठी ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम हा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 5 मार्काचे क्वेश्चन येतात. प्रत्येक बोर्डाच्या पेपरमध्ये ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम या टॉपिकवरती 5 क्वेश्चन विचारले जातात. मग त्यामध्ये नेमकं येतं काय, तर त्यामध्ये आपल्याला बघा सगळ्यात पहिले टायटल राईट डाऊन करावं लागतं, त्यानंतर नेम ऑफ द पोएट राईट डाऊन करावं लागतं, रायमिंग स्कीम राईट डाऊन करायची असते, फिगर ऑफ स्पीच राईट डाऊन करायची असते आणि त्यानंतर लास्ट पॉईंट म्हणजे थीम ऑर सेंट्रल आयडिया. बघा, हा क्वेश्चन जो असतो हा टोटल 5 मार्काचा तुम्हाला येतो आणि हा जर क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करत असाल तर 5 मार्कपैकी 5 मार्क्स घेणं खूप सोपी आहे. आता ते कसं ते पहा. या व्हिडिओमध्ये मी सर्व पोयम तुमच्या सिलेबसमध्ये जेवढ्याही सिलेबसमध्ये पोयम आहेत त्या सर्व पोयम मी इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय शॉर्टकट अशा नोट्स तुमच्यासाठी मी उपलब्ध करून दिलेले आहे. बघा, क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये असा येईल बोर्डाच्या पेपरमध्ये, रीड द फॉलोइंग पोयम अँड राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिव्हन बिलो. म्हणजेच काय, तर तुम्हाला एक पोयम दिलेली राहील, पोयमचे स्टांजा तुम्हाला दिलेले राहील, सोबत तुम्हाला क्वेश्चन असा आहे अँड राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ इट. तुम्हाला याचं काय लिहायचं आहे, तर ॲप्रिसिएशन लिहायचं आहे विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स गिव्हन बिलो. म्हणजेच खाली तुम्हाला पॉईंट्स दिलेले राहील, 1 बाय 1 तुम्हाला पॉईंट्स दिलेले राहील, त्यावरून तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. मराठीमध्ये सुद्धा हा क्वेश्चन येतो, त्याला तुम्ही रसग्रहण असं म्हणता, बरोबर. इंग्लिशमध्ये त्यालाच ॲप्रिसिएशन असं म्हटलं जातं. आता बघा, सर्वात पहिली पोयम जी आहे ती आहे 1.1 तुमच्या फर्स्ट युनिटमधली. त्याचं टायटल आपण पाहूया. टायटलसाठी नेहमी लक्षात ठेवा अर्धा मार्क्स असतो. जर तुम्ही व्यवस्थित लिहित असाल, स्पेलिंग करेक्ट असेल तर तुम्हाला अर्धा मार्क्स तिथे मिळतो. नेम ऑफ द पोएट जे आहे त्याला तुम्हाला अर्धा मार्क्स असतो. रायमिंग स्कीम असते त्याला 1 मार्क असतो. फिगर ऑफ स्पीच ज्याच्यामध्ये तुम्हाला एनी 1 फिगर ऑफ स्पीच लिहायची असते त्याला 1 मार्क असतो. थीम किंवा सेंट्रल आयडिया ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 to 3 लाईन्स लिहायच्या असतात त्याला 2 मार्क असतात. ओके, सो 1 बाय 1 आपण सर्व पाहूया. टायटल बघा, टायटल असेल अ टीनेजर्स प्रेयर. जे पोयमचं टायटल असेल सुरुवातीला दिलेलं ते तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट असते नेम ऑफ द पोएट, जे आहे जे मॉर्स. ओके, नेक्स्ट रायमिंग स्कीम बघा, ABCB. फर्स्ट पोयमच्या बाबतीत आपण बोलतो आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच बघा, एनी 1 लिहायची असते ज्याला 1 मार्क असतो. आपण 2 ते 3 फिगर ऑफ स्पीच राईट डाऊन करून ठेवायच्या, ज्याच्यामध्ये मी लिहिलं फर्स्ट ॲपोस्ट्रॉफी आणि सेकंड अलिट्रेशन. ओके, एक नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक पोयममध्ये बऱ्याचदा अलिट्रेशन झालं किंवा रिपिटेशन झालं या फिगर ऑफ स्पीच असतात. जर तुम्हाला सपोज कन्सिडर करा एखाद्या पोयममध्ये जर माहीत नसेल की नेमकं याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच लिहायची कोणती, तर अशा वेळेस सरळ सरळ ॲपोस्ट्रॉफी आणि रेपिटेशन्स हे फिगर ऑफ स्पीच राईट डाऊन करून टाकायची, तिथे तुम्हाला मार्क्स भेटतो. ओके, स्पेलिंग व्यवस्थित लिहा. बरेचसे विद्यार्थी स्पेलिंग चुकवतात. स्पेलिंग पाहून घ्या. ॲपोस्ट्रॉफीचं स्पेलिंग आहे APOSTROPHE. अलिट्रेशनचं स्पेलिंग आहे ALLITERATION. ओके, नेक्स्ट बघा, थीम ऑर सेंट्रल आयडिया. ही तुम्हाला 2 to 3 लाईन्समध्ये लिहायची असते, ज्याच्यासाठी 2 मार्क असतात. पहा सेंट्रल आयडिया मी कशी लिहिलेली आहे पोयमच्या बाबतीत. अ थीम ऑफ द पोयम इज अ टीनेजर्स डायलमा अबाउट मेकिंग द राईट डिसिजन. म्हणजे काय होतं मित्रांनो, तर बघा ही पोयम जी आहे ती टीन एजमधले जे काही विद्यार्थी आहे, किशोरवयीन जी मुलं आहे त्यांच्याबद्दल दिलेली आहे. त्यांच्या वयात येणाऱ्या त्यांना पडणारे प्रश्न, त्यांना पडणाऱ्या वेगवेगळ्या काय म्हणता येईल त्याला कंडिशन्स, अशा वेळेस आपण कुठल्या प्रकारे कसं फेस करायचं, एखाद्या परिस्थितीला आपण कशा प्रकारे फेस करायचं. एक बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या मनात या वयामध्ये टीनेजर्स असताना, किशोरवयीन असताना त्यांच्यासमोर द्विधा मनस्थिती असतं. डायलमा म्हणजे द्विधा मनस्थिती, ज्याच्यामध्ये हे करू किंवा ते करू. म्हणजे अशा वेळेस काय होतं, तर आपल्याला कोणाच्या तरी गायडन्सची आवश्यकता असते, कोणाच्या तरी मार्गदर्शनची आवश्यकता असते. हेच या पोयममध्ये आपल्याला दिलेलं आहे, ज्यामध्ये पोएटनी गॉडला एक हेल्प मागितलेली आहे. हे गॉड प्लीज ओपन अप माय आईज. मला काय करा, तर तुम्ही एक योग्य तो मार्ग दाखवा, मला योग्य ते डिसिजन घेण्यासाठी तुम्ही मला काय करा, हेल्प करा. हेच या पोयममध्ये दिलेलं आहे. टीनेज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एज इन एव्हरी वन लाईफ. The poet tells that the God can show him
प्रॉपर वे. पोएटचं काय म्हणणं आहे तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला गॉड काय करू शकतो तर एक प्रॉपर वे दाखवू शकतो, आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. हेन्स द टीनेजर इन द पोएम रेकग्नायझेस द नीड टू प्रे फॉर गॉड्स हेल्प अँड गायडन्स. आता या पोएममध्ये आपल्याला नेमकं काय सांगितलेलं आहे तर या पोएममध्ये बघा, जेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला द्विधा मनस्थिती असते आहे ना, तेव्हा मग तो काय करतो तर मला कोणाचे तरी मार्गदर्शन पाहिजे. मग मार्गदर्शन कोणाचं तर गॉड मला एक व्यवस्थित मार्ग दाखवू शकतो. यासाठी त्याने काय केलेली आहे, एक प्रे केलेली आहे आणि म्हणून तो म्हणतो की गॉडची आपल्याला काय आहे आवश्यकता आहे. रेकग्नायझेस म्हणजेच काय तर आपल्याला गॉडची ओळख करून देणे, नव्याने ओळख करून देणे. त्यांनी आपल्याला या पोएममध्ये एक गॉडची एक ओळख करून दिलेली आहे, जेणेकरून तो आपल्याला काय करेल, योग्य तो दिशा दाखवेल, मार्ग दाखवेल. बघा नेक्स्ट पोएम दिलेली आहे 1.3, जी फर्स्ट युनिटमधलीच आहे. प्रत्येक युनिटमध्ये तुम्हाला 2 पोएम दिलेले आहे बरोबर. सुरुवातीच्या पोर्शनमध्ये काहीही कॅन्सल झालेलं नाही आहे. लास्ट युनिट जे आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं बहुतेक एक पोएम कॅन्सल झालेली आहे राईट. सो सर्व पोएम घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट पोएम पहा. नेक्स्ट पोएमचं टायटल आपल्याला लिहायचं आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. एक नेहमीसाठी लक्षात ठेवा, बास्केट फुल ऑफ मूनलाईट हे जे काही टायटल आहे किंवा नेम ऑफ द पोएट आहे, हे बऱ्याचदा पोएम जी असते, दिलेला जो पॅसेज असतो तुम्हाला, स्टांजा जे असतात त्याच्यामध्ये दिलेली असते, पण कधी कधी दिलेली राहत नाही. अशा वेळेस स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको. जर तुमचे स्पेलिंग मिस्टेक होत असतील तर तुम्हाला जो काही अर्धा हा मार्क्स जो इझी आहे, घेण्यासाठी इझी आहे हा मार्क्स बरोबर, जो तिथच्या तिथे दिलेला आहे ते आपल्याला पाहून लिहायचं आहे. पण जर का तुमच्या स्पेलिंग मिस्टेक होत असतील तर तिथे तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. ओके. सो बघा, टायटल बास्केट फुल ऑफ मूनलाईट. सेकंड, नेम ऑफ द पोएट दॅट इज सुनील शर्मा. रायमिंग स्कीम बघा, फ्री वर्स. आता फ्री वर्स म्हणजे नेमकं काय तर यामध्ये कुठल्याही प्रकारची रायमिंग स्कीम आलेली नाही. म्हणजेच काय तर देअर इज अ नो रायमिंग स्कीम इन द पोएम. ओके. नेक्स्ट, फिगर ऑफ स्पीच बघा, रिपिटेशन. रिपिटेशनचं स्पेलिंग बघा REPETITION. ओके. नेक्स्ट, थीम और सेंट्रल आयडिया बघा या पोएमची काय दिलेली आहे. बास्केट फुल ऑफ मूनलाईट सर्वांना माहिती आहे. यामध्ये काय असतं, एक छोटा मुलगा असतो आणि तो काय करतो तर मूनला प्रे करतो आहे, एक विनंती करतो आहे की मला काय तर 1 or 2 बास्केट फुल ऑफ मूनलाईटच्या सीड्स द्या, जेणेकरून मी काय करेल तर शहरापासून माझ्या विलेजकडे येणारा जो काही रोड आहे त्याच्यावरती मी त्या बिया पेरेल आहे ना. म्हणजे काय होईल तर त्याचे वडील जे सकाळपासून कामाला जातात ते घरी येताना लवकर येतील. ओके. सो बघा पहा काय म्हणतात, द पोएम इज रिक्वेस्ट ऑफ चाइल्ड टू द मून. यांनी काय केली आहे, रिक्वेस्ट केलेली आहे कोणाला तर मूनला रिक्वेस्ट केलेली आहे. द चाइल्ड रिक्वेस्ट इट टू गिव्ह हिम or 1 or 2 basket full of seeds of moonlight. He wishes to serve the small moons of light along the roads from city to village. Okay, so his father will come home early and poet describe villagers life. म्हणजे या संपूर्ण पोएममध्ये फक्त एवढं सांगितलेलं आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की विलेजर्सची नेमकी लाईफ काय असते. जेव्हा एखादा विलेजमधला व्यक्ती सकाळपासून कामाला जातो आणि जेव्हा घरी परततो तेव्हा त्याला खूप अंधार झालेला असतो, रात्र झालेली असते. आणि जेव्हा तो शहराकडून त्याच्या गावाकडे जेव्हा येतो तेव्हा त्याला रस्त्याने बरेचसे प्रसंगांना तोंड द्यावी लागते. त्यावेळेस म्हणून पोएट त्यांच्या मूनला, जो मून आहे या पोएममध्ये मून संदर्भात सगळी माहिती दिलेली आहे, मूनला तो रिक्वेस्ट करतो आहे की काय करा तर मला 1 or 2 बास्केट फुल ऑफ मूनलाईटच्या सीड्स तुम्ही मला द्या. ओके. नेक्स्ट पोएम 2.1 जी युनिट 2 मधली आहे, ज्याचं टायटल आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. पोएट आहे पॅबेलो नेरुडा. रायमिंग स्कीम आहे फ्री वर्स, म्हणजेच याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रायमिंग स्कीम नाही. फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटेशन किंवा मेटाफर. थीम और सेंट्रल आयडिया आहे द पोएट इज टेलिंग अस टू डू न्यू थिंग्स एव्हरी डे अँड अवॉइड निगेटिव्ह थॉट्स अँड ऑलवेज बी पॉझिटिव्ह. म्हणजेच काय तर पोएटने आपल्याला या पोएममध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक दिवसाला आपण नवीन काहीतरी करायला पाहिजे. शिवाय आपल्या मनात येणारे निगेटिव्ह थॉट्स जे आहेत त्यांना आपण काय करायला पाहिजे, दूर करायला पाहिजे. सोबत आपण आपले जे काही विचार आहेत ते कसे असायला पाहिजे, पॉझिटिव्ह असायला पाहिजे, सकारात्मक असायला पाहिजे. वी शूड एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ अवर लाईफ. आपल्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक प्रसंगांना आपण हसत खेळत तोंड द्यायला पाहिजे. ट्रस्ट युअर सेल्फ म्हणजेच स्वतःवरती तुमचा विश्वास असायला पाहिजे. अँड लव व्हॉट यू डू. आणि शिवाय तुम्ही जे काही करत आहात त्याच्यावरती तुमचं प्रेम असायला पाहिजे. बघा नेक्स्ट पोएम युनिट 2 मधली
2.3 ज्याचं टायटल आहे द ट्विन्स, जी मला तरी असं वाटते सर्वांनाच आवडायला पाहिजे. अतिशय सोपी आणि सर्वांना आवडणारी अशी ही पोयम आहे. विनोद वृत्तीने म्हणजेच ह्युमरस जो वे असतो त्या वेनी आपल्याला या पोयममध्ये एक्सप्लेनेशन पोएटने दिलेलं आहे. ओके, सो पोएट कोण आहे तर हेनरी एस लेग. तर एस हा जो काही मिडल नेम आहे त्याचा जो लॉंग फॉर्म आहे तो आहे सॅम ब्रूक. ओके, म्हणजेच त्यांच्या वडिलांचं नाव सॅम ब्रूक असावं. ओके, रायमिंग स्कीम बघा ABAB. ओके, फिगर ऑफ स्पीच बघा अलिट्रेशन किंवा हायपरबोल आहे ना. नेक्स्ट थीम और सेंट्रल आयडिया. आता थीम और सेंट्रल आयडियामध्ये बघा तुम्ही या पोएममध्ये राईट डाऊन करू शकता. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द प्रॉब्लेम फेस बाय वन ऑफ आयडेंटिकल ट्विन्स. बघा सर्वांना माहीत असेल की ही पोएम ट्विन्सची आहे, म्हणजेच जे काही जुळे मुलं असतात त्यांच्याबद्दलची पोएम ही दिलेली आहे. बऱ्याचदा आपण इमॅजिन जर केलं, जर जुळे मुलं असतील आणि त्यांचे काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात आहे ना, कोणकोणते प्रॉब्लेम ते फेस करू शकतात याबद्दलची ही पोएम आहे. ओके, जर आपण इमॅजिनच जर केलं तर आपल्याला म्हणजे एक प्रकारचा हसा यायला लागतो कधी कधी की असं जर झालं तर किंवा तसं जर झालं असतं तर. ओके, सो या सर्व प्रकारचे जे काही काय किस्से होऊ शकतात, काय गोष्टी होऊ शकतात जर जोडे मुलं झाले याबद्दल या पोयममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. बिकॉज ऑफ दिस व्हॉट कॅन अ प्रॉब्लेम दे हॅड होल लाईफ इज एक्सप्लेन. या पोयममध्ये आपल्याला काय एक्सप्लेन केलेलं आहे तर इथे जेव्हा केव्हा जुळे मुलं असतात ते एकाच घरात जर असतील, दोन्ही जुळे मुलं जर एकाच घरात असतील तर ते जे काही प्रॉब्लेम फेस करत असतील त्यांच्या आयुष्यामध्ये, जे काही ते प्रॉब्लेम फेस करत असतील त्यामुळे काय काय गोष्टी होऊ शकतात या टोटली या पोयममध्ये काय केलेल्या आहेत, एक्सप्लेन केलेल्या आहेत. नेक्स्ट पोयम पहा, थर्ड युनिटमधली फर्स्ट पोयम. टायटल इफ. पोएट रुडयार्ड किपलिंग. रायमिंग स्कीम AA BC. फिगर ऑफ स्पीच पर्सोनिफिकेशन. थीम और सेंट्रल आयडिया बघा. द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोयम इज दॅट सक्सेस कम फ्रॉम सेल्फ कंट्रोल अँड ट्रू सेन्स ऑफ द व्हॅल्यू ऑफ थिंग्स. The theme running through the poem is that if the son fulfills certain condition, he can be rest assured of certain valuable result. ठीक आहे, आता बघा या पोयममध्ये आपल्याला नेमकं काय सांगितलेलं आहे. पोयमची सुरुवातच इफ यापासनं झालेली आहे, इफ या वर्डपासनं झालेली आहे. आता पोयममध्ये बऱ्याचदा काय सांगितलेलं आहे, जर तुम्ही असं केलं तर तसं होईल आणि जर तसं केलं तर असं होईल. म्हणजे सरळ सरळ इथे पहा अपोजिट ॲक्शनसुद्धा सांगितलेले आहे आणि त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं हे सुद्धा सांगितलेलं आहे. एक मुलगा असतो इथे, त्याला त्याच्या पॅरेंट्सने इथे गायडन्स केलेलं असतं आणि त्याचे पॅरेंट्स त्याला सांगतात की जर तू अशा प्रकारच्या जर गोष्टी करत असतील तर नक्कीच तुला आयुष्यामध्ये काय मिळेल, यश मिळेल. तू भोंदूगिरी किंवा बाकी इतर अफवान गोष्टींकडे लक्ष देऊ नको याबद्दलचं मार्गदर्शन त्याच्या वडिलांनी या पोयममध्ये इथे केलेलं आहे. ओके, शिवाय आपल्याला लास्ट लाईनमध्ये हे सांगितलेलं आहे, जर काही कंडिशन्स जर तू फुलफिल करत असतील, जे आयुष्यामध्ये आवश्यक आहे अशा कंडिशन्स जर तू फुलफिल करत असतील तर नक्कीच त्या संदर्भातल्या येणाऱ्या ज्या काही फेवरेबल कंडिशन आहे, म्हणजे त्याच्यासाठी ज्या काही फायद्याच्या कंडिशन्स आहेत त्या सर्वच त्याला मिळणार आहे, तसे रिझल्ट्स त्याला मिळणार आहे. बघा नेक्स्ट पोयम जी दिलेली आहे आपल्याला ती दिलेली आहे युनिट 3मध्ये 3.3. त्याचं टायटल आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. नेम ऑफ द पोएट दिलेले आहे रॉबर्ट ली फ्रोस्ट. रायमिंग स्कीम दिलेली आहे AABA. फिगर ऑफ स्पीच दिलेली आहे अलिट्रेशन किंवा पर्सोनिफिकेशन. पुन्हा पुन्हा मी वारंवार सांगत आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला फिगर ऑफ स्पीच कोणती लिहावी समजत नसेल तर सरळ सरळ पोयममध्ये अलिट्रेशन किंवा रिपिटेशन राईट डाऊन करावी. ओके, नेक्स्ट आता थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे पोयमची, तर या पोयममध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, पोएट असतो जो एका तिथे काय म्हणता येईल आपल्याला बघा, स्नोविंग वूड्स जे असतात त्याच्यामध्ये गेलेला असतो, त्याच्यासोबत त्यांचा घोडा असतो. बरोबर, आजूबाजूचं वातावरण खूप रम्य असं वातावरण असतं. प्रत्येक कोणत्याही व्यक्तीला एवढं जर वातावरण जर छान मिळत असेल तर कोणालाही तिथे थांबावं वाटेल. ओके, सो नेहमीप्रमाणे पोएटसुद्धा तिथे थांबतात. ओके, पण नंतर काय होतं तर त्यांच्या ड्युटीवरती त्यांना जायचं असतं. ओके, सो ड्युटीवरती त्यांना जेव्हा जायचं असतं तेव्हा
परंतु त्या वातावरणामध्ये ते जे काही पोएट आहे ते मंत्रमुग्ध झाले असतात, ज्याला आपण फॅसिनेटेड म्हणतो. मग त्यावेळेस त्यांचा जो घोडा असतो तो त्यांना काय करतो तर मार्क करून देतो की आपल्याला आपल्या ड्युटीवरती जायचं आहे, आपल्याला इथे थांबायचं नाही आहे. तर इनडायरेक्टली या पोयममधून आपल्याला मेसेज हा मिळतो की आपल्या आयुष्यामध्ये कितीही प्रलोभनं येत असतील, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येत असतील ज्याच्याकडे आपलं मन वेढावून जाईल किंवा एकाग्र होऊन जाईल. ओके, सो बऱ्याच आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये अशा जर गोष्टी येत असतील तर त्याकडे मंत्रमुग्ध न होता आपल्याला आयुष्यामध्ये जे काही मिळवायचं आहे ते आपल्याला मिळवून दाखवायचं आणि त्यामुळे एक आपली ड्युटी समजून आपल्याला त्याकडे वळायचं आहे. तेच मी इथे लिहिलेलं आहे. बघा काय लिहिलेलं आहे. दिस पोएम इज अबाउट टेकिंग टाइम टू ॲप्रिशिएट द ब्युटी ऑफ वंडर ऑफ नेचर. ओके, नेचरमध्ये जे काही ब्युटी आहे, जे काही मंत्रमुग्ध करण्याची एक शक्ती आहे, त्याबद्दलची ही पोयम आहे. अ ट्रॅव्हलर ऑन हॉर्सबॅक स्टॉप्स बाय अ लिटिल फॉरेस्ट ऑन अ विंटर इव्हिनिंग. विंटर इव्हिनिंग असते त्यावेळेस पोएट त्या वूड्सचे जे काही हे असतं, म्हणजे ज्याला आपण म्हणता येईल जे काही स्नोवी इव्हिनिंगचं जे काही आजूबाजूचं वातावरण असतं त्या वातावरणामध्ये ते थांबलेले असतात. द लिटिल फॉरेस्ट इन द स्पीकर्स ओन वर्ड्स वॉज लवली डार्क अँड डीप दो ही वॉज अ ग्रेटली फॅसिनेटेड. फॅसिनेटेड म्हणजे पहा, मी सुद्धा इथे लिहून ठेवलेलं आहे. फॅसिनेटेड म्हणजे मोहित करणारा प्रसंग, ज्याकडे आपलं लक्ष वेधू शकते असा प्रसंग. थ्रू ही वॉज अ ग्रेटली फॅसिनेटेड बाय द सीन. जो काही सीन होता, जे काही वातावरण होतं आजूबाजूचं, त्या वातावरणाकडे पोएट काय झालेले होते तर मंत्रमुग्ध होऊन गेलेले होते. ओके, अट्रॅक्ट झालेले होते. द कॉल ऑफ ड्युटी अर्जेस हिम टू मूव ऑन. परंतु त्यांना त्यांच्या ड्युटीवरती सुद्धा जायचं होतं. ओके, ही रिमाइंड्स हिमसेल्फ दॅट ही मस्ट डिस्चार्ज हिज ड्युटीज बिफोर इट इज टू लेट. ओके, त्यांना वारंवार त्या वातावरणामध्ये किंवा त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये सुद्धा राहायचं होतं. हे सुद्धा त्यांना आवडत होतं, परंतु नेहमी त्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू राहत होता, तो म्हणजे असा की आपल्याला आपल्या ड्युटीवरती सुद्धा जायचं आहे. ओके, बघा नेक्स्ट अँड लास्ट पोयम युनिट 4 मधली जे एक पोयम आहे ती कॅन्सल झालेली आहे, त्यामुळे आपल्याला फक्त एक शेवटची पोयम घ्यायची राहिलेली आहे, ती आपण घेऊन घेऊ. 4.1ची पोयम आहे. टायटल आहे द वर्ल्ड इज माइन. ओके, म्हणजे हे संपूर्ण जग माझं आहे. अतिशय सुंदर अशी पोयम आहे. मला सर्वात जास्त आवडणारी ही पोयम आहे. तुम्हाला सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना ही पोयम आवडली असेल. सगळ्यात शेवटच्या युनिटमध्ये आहे, परंतु खूप सुंदर मेसेज आपल्याला या पोयममधून मिळतो. नेम ऑफ द पोएट काय आहे तर जॉय लवलेट क्रॉफोर्ड. ओके, हे याचे काय आहेत पोएट आहे. रायमिंग स्कीम काय आहे तर फ्री वर्स पोयम आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची रायमिंग स्कीम नाही. फिगर ऑफ स्पीच कोणती आहे तर ॲपोस्ट्रॉफी ही इथे फिगर ऑफ स्पीच आहे. आता बघा या पोयममध्ये आपल्याला नेमकं दिलेलं काय आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी आपल्याजवळ असतात. आपले आईवडील आपल्याला बऱ्याचशा गोष्टी देत असतात. देवाने आपल्याला सर्व गोष्टी दिलेल्या आहे. आपण सर्व गुण संपन्न आहोत, तरीसुद्धा बऱ्याचदा आपल्या मनामध्ये बऱ्याचदा आपल्या पॅरेंट्स विरोधात किंवा देवाच्या विरोधात आपली कंप्लेंट राहते. माझ्याकडे हे असतं तर, माझ्याकडे हे आहे नाही, माझ्याकडे ते आहे नाही, या सर्व गोष्टींच्या कंप्लेंट्स आपल्याकडे असतात. पण विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, दुनिया में कितना गम है, मेरा गम सबसे कम है. ओके, म्हणजे दुनियामध्ये खूप सारे गम आहे, खूप सारे दुःख आहे. आपल्यापेक्षाही बरेचशी दुःख असणारे लोक आहे, परंतु नेहमी एक लक्षात ठेवा, आपल्याजवळ जे काही दुःख आहे किंवा आपल्याला जे काही प्रॉब्लेम फेस करायचे आहे ते बाकी इतर लोकांपेक्षा खूप कमी आहे. या सर्व गोष्टी आपल्याला वारंवार लक्षात ठेवायच्या आहे. या पोयममध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते आपण शॉर्टकटमध्ये पाहूया. बघा, द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज दॅट ऑल ऑफ अस शूड टू लुक ॲट लाईफ ॲज अ ब्लेसिंग. ब्लेसिंग म्हणजे काय आशीर्वाद. because we are blessed with the ability to walk, listen, talk, hear and see. म्हणजेच काय तर आपल्याला देवाने बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या एक आशीर्वाद म्हणून दिलेला आहे, जेणेकरून आपण काय करू शकतो तर चालू शकतो, बोलू शकतो, एकमेकांशी संवाद साधू शकतो, एकमेकांचे शब्द ऐकू शकतो, जे वाटेल ते आपण पाहू शकतो. ह्या सर्व दिलेल्या ज्या काही गोष्टी आहे या देवाने एक प्रकारचे काय दिलेल्या आहेत तर एक प्रकारचं आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे. बऱ्याचशा लोकांजवळ या गोष्टी नसतात है ना, तरीसुद्धा ते आनंदी असतात, परंतु आपल्याजवळ या सर्व गोष्टी असून आपण नेहमी दुःखी राहतो आणि आपल्या बऱ्याचशा कंप्लेंट्स राहतात. आईला आपली कंप्लेंट राहते माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे हा ड्रेस नाही आहे है ना. वडिलांकडे आपली कंप्लेंट राहते माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला इथे जायचं आहे तिथे जायचं आहे. देवाकडे आपली बरीचशी कंप्लेंट असते, मी पाहायला सुंदर असती तर, नाही का. तर ह्या सर्व आपल्या कंप्लेंट्स असतात, परंतु एक लक्षात ठेवा, ज्यांना 2 हात, पाय, पाहायला डोळे आणि कान, या सर्व गोष्टी जर एक देणगी जी आहे याला आपल्याला देणगी म्हणता येईल. हे फार सुंदर अशी देणगी आहे जी देवाने आपल्याला दिलेली आहे, जे लोकांकडे इतर लोकांकडे
आपल्याकडे नाही. त्यांना त्याचं काय दुःख असतं हे फक्त तेच समजू शकतात, आपण ते समजू शकत नाही. हेच या पोयममध्ये दिलेलं आहे. द स्पीकर अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ बिंग एबल टू वॉक. या पोयममध्ये आपल्याला त्यांनी आपल्याजवळ असलेल्या जे काही अवयव आहेत, त्यांच्याकडे जे काही अवयव आहेत त्याबद्दल देवाला थँक्स म्हणण्यासाठी ही पोयम लिहिलेली आहे. ते म्हणतात, द स्पीकर अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ बिंग एबल टू वॉक, लिसन अँड सी वेन ही फाइंड्स अ लेम गर्ल. जेव्हा त्यांनी एखाद्या बसमध्ये ते जात असतात, एक प्रवास ते करत असतात, तेव्हा त्यांना लेम गर्ल दिसते, म्हणजेच पायाने अधू असलेली एक मुलगी दिसते. शिवाय एक बहिरा असा डीप म्हणजे बहिरा असा एक मुलगा दिसतो किंवा एक ब्लाइंड बॉय त्यांना दिसतो, म्हणजेच आंधळा असा मुलगा दिसतो. तेव्हा त्यांना असं लक्षात येतं की अरे या सर्व गोष्टी तर आपल्याकडे आहे, मग आपण देवाला का बरं कंप्लेंट करतो आहे. या सर्व गोष्टी आपल्याकडे आहे तर आपण जे वाटेल ते पाहू शकतो, जिथे जायचं आहे तिथे आपण जाऊ शकतो, जे ऐकायचं आहे आपण ते ऐकू शकतो. या सर्व गोष्टी आपल्याला देवाने काय दिले, एक प्रकारचे दान दिलेले आहे, एक प्रकारची देणगी दिली आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, मेरे पास जो नहीं वो एक ख्वाब है, मेरे पास जो नहीं वो एक ख्वाब है, पर जो है वो लाजवाब है, पर जो है वो लाजवाब है. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपल्याकडे जे आहे ते खरंच खूप जास्त सुंदर आहे. आपल्याला जे काही आपल्याजवळ आहे त्यातून आणखीन सुंदर आयुष्य, आणखीन सुंदर जीवन आपलं करायचं आहे. जे आपल्याजवळ आहे ते खरंच एक लाजवाब म्हणून आहे आणि त्याच प्रतीने आपण विचार करायला पाहिजे. परत एकदा विद्यार्थी मित्रांना बेस्ट लक परीक्षेसाठी छान अभ्यास करा. विद्यार्थी तुम्हाला जे काही मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ यूट्यूबला वारंवार पहा. व्हिडिओ पहिलेपासून शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, कारण याच्यामध्ये संपूर्ण पोयमचं विश्लेषण मी तुम्हाला दिलेलं आहे आणि 5 मार्क तुम्हाला मिळवून देणारा हा क्वेश्चन आहे. तर इथे आपण व्हिडिओ संपूया. ओके, बाकी तुमचे इतर विद्यार्थी मित्र असतील जे 10वीला असतील, त्यांना मदत होत असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही व्हिडिओ सेंड करू शकता. ओके, थँक्यू.